नमस्कार प्रेक्षक हो, सिटी न्यूजच्या राजकीय वृत्तपत्रामध्ये तुमच्या सगळ्यांचं मी अनिता काळे खूप खूप स्वागत करते। प्रेक्षक हो, आज एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला। एकनाथ शिंदे सध्या राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळत आहेत। राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या शर्यतीत एकनाथ शिंदे यांचंही नाव होतं। निकालानंतर सत्ता स्थापनेच्या संदर्भात बऱ्याच चर्चांना उधाण आलं। या सर्व चर्चांना उत्तर देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली। जे काही 2.5 वर्षामध्ये महायुतीने केलेले जे काम आहे आणि महायुतीवर लोकांनी जो दाखवलेला विश्वास जो आहे, म्हणजे एकीकडे विकास कामं जी महाविकास आघाडीने थांबवलेली, ती महाविकास आघाडीने थांबवलेली कामं आम्ही पुढे नेली। आज त्याची प्रतिबिंब आपण पाहतोय। अनेक प्रकल्प सुरू झाले, त्याच्या डीपमध्ये मी जात नाही। आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना ज्या आहेत, विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड आम्ही घातली। मुख्यमंत्री हा महायुतीचा असेल, कुणा एका पक्षाचा नाही। मी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी बोललो, मी त्यांच्या निर्णयासोबत असेल असंही त्यांनी सांगितलं। तसेच मला 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली, हे मी माझं भाग्य समजतो। जो निर्णय भारतीय जनता पक्षाचे दिल्लीचे वरिष्ठ नेते मोदी साहेब आणि अमित शाह साहेब घेतील, त्याला पूर्णपणे समर्थन, पाठिंबा आमच्या शिवसेनेचा आहे। सरकार बनवताना, तुम्हाला निर्णय घेताना कुठलं काही असं अडचणीचं आहे किंवा अडचण आहे माझ्यामुळे किंवा आणखी कुणामुळे, हे कधी मनात आणू नका। तुम्ही आम्हाला मदत केलेली आहे, तुम्ही आम्हाला 2.5 वर्ष संधी दिली या ठिकाणी या राज्याचा विकास करण्यासाठी, या राज्यामध्ये उद्योगधंदे आणण्यासाठी, सगळं करण्यासाठी। त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या। तुम्ही तुमचा निर्णय जो आहे तो निर्णय एक बाबा महायुतीचे म्हणजे प्रमुख म्हणून, की बाबा NDA, आमचे NDA देशामध्ये NDA आणि महाराष्ट्रात महायुती, त्यामुळे तुम्ही घेतलेला निर्णय हा जसा भारतीय जनता पक्षासाठी असा जसा अंतिम असतो, तसा आम्हालाही तो अंतिम आहे। लाडका भाऊ म्हणून माझी नवीन ओळख माझ्या लाडक्या बहिणींनी निर्माण केली आणि त्याने मी खुश आहे। या निवडणुकीत जी मतांचा वर्षाव झाला, तो वर्षाव हा केवळ आणि केवळ जे आम्ही काम केलं, जे आम्ही निर्णय घेतले आणि जी आम्ही सकारात्मकता दाखवली, यामुळे झालेला आहे सगळं। आणि म्हणून लाडकी बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख माझी निर्माण झाली, सक्का लाडका भाऊ। आता बाकी ज्यांनी विरोध केला ते सावत्र भाऊ झाले, पण मी सांगितलं सावत्र भावांना तुम्ही लक्षात ठेवा बरोबर, आणि ते बरोबर बहिणींनी लक्षात ठेवलं आणि पूर्णपणे लाडक्या भावाची एक ओळख निर्माण झाली। ती ओळख मला सर्व पदांपेक्षा मला मोठी वाटते।